तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। आज आपण गट क ला 2022 चा पूर्व परीक्षेचा जो अंकगणित बुद्धिमत्तेचा जो पेपर होता त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहूया। हे एक्सप्लेनेशन पाहत असताना मी वारंवार सांगतोय तर लक्षात ठेवा, याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट याच्यावरती याची पीडीएफ शेअर केलेली आहे। ती पीडीएफ पहिली पहा, त्याच्यावर गणित सोडवा। जरी एक्झामचे प्रश्न तुम्ही पाहिलेले आहेत तरी या पीडीएफ वर सोडवा। ही पीडीएफ ची प्रिंट काढा मित्रांनो, प्रिंट काढा, उगीच मोबाईलवर नको, प्रिंट काढा। प्रिंट काढून तुमच्यावर एक फाईल बनवा, त्या फाईलमध्ये प्रत्येक परीक्षेचा एक पीडीएफ दिसू द्या। भले एका पानावर एका A4 पेजवरती 3-4 दिसू द्या, काहीच हरकत नाही, पण पीडीएफ काढा। पीडीएफ काढून त्याच्यावर सोडवा। सोडवल्यानंतर तुमची काय उत्तर येतात माझं एक्सप्लेनेशन गठ्ठा करून ठेवा, तुमच्यासाठी रामबाण उपाय राहील। ठीक आहे, चला तर मग आपण पाहूया कोणकोणते प्रश्न होते। तत्पूर्वी त्याच्या अगोदर याच्यावरती पुढची येणारी परीक्षा जी आहे आपली त्याची रूपरेषा ठरवण्यासाठी कोणकोणत्या अंकगणिताला किती प्रश्न विचारले गेले, बुद्धिमत्ताला किती विचारले गेले, हे तुम्हाला फायदेशीर राहील। कोणत्या टॉपिकवरती आयोग फोकस करतोय हे कळायला पाहिजे। टोटल प्रश्न 15 आले होते बघा गट क ला 2022 च्या। त्याच्यामध्ये अंकगणिताला 8 प्रश्न होते आणि बुद्धिमत्ताला 7 प्रश्न होते। मित्रांनो, पहिलं बुद्धिमत्ताला वेटेज जास्त असायचं 2022 च्या पूर्वी, आता अंकगणितावर जास्त जोर देतोय आयोग, लक्षात ठेवायचं। मग अंकगणितामध्ये जे 8 प्रश्न होते ते कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले तर बघा, काळकामावरती कंपल्सरी 2022 आयोगाने एकही परीक्षा सोडली नाही ज्याच्यावर काळकामावर प्रश्न नाही, फिक्स होतं। आता नळ टाकीवरती प्रश्न येणार, काळकामानी नळ टाकी शुअर प्रश्न। वयवारीवरती एक प्रश्न आला होता। संख्याशास्त्र आयोग विसरत नाही, हे विसरत नाही, स्टार केलेले टॉपिक बघा। संख्याशास्त्रावर एक प्रश्न, बेसिकवरती एक प्रश्न घेतच, अपूर्णांकावर एक, गुणोत्तर आणि वयवारी या दोघांवरती एक तरी असतोच, लक्षात ठेवा। इथे आहे व्याज एक प्रश्न, शेकडेवारी किंवा नफा तोटा यांच्यापैकी सध्या तरी एक प्रश्न घ्यावाच लागतोय आयोगाला, त्यामुळे हे लक्षात ठेवा। आंतरवेळवेग परत हॉट टॉपिक झालाय, त्याच्यामुळे त्याच्यावरती एक प्रश्न आला होता। हे टॉपिक पहिले क्लिअर करायचे आणि मग बाकीचे टॉपिक क्लिअर करायचे। रिझनिंग मध्ये 7 प्रश्न जे होते त्यातील बैठक व्यवस्था हे तर कंपल्सरी करावाच लागतो। दिशाज्ञान चाचणी कंपल्सरी करावाच लागतो। अंकमालिका किंवा अक्षर मालिका याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे, ह्याच्या दोघांपैकी एक घेतातच ते, किंवा मिसिंग टर्म। एक कोडिंग डिकोडिंग मधला तुलनात्मक संकेतन ह्याच्यातला एक प्रश्न, आणि आकलनाच्या आधारावरती येणारे 3 प्रश्न होते। विधान, निष्कर्ष, गृहीतक, कारण, परिणाम ह्याच्यातले 3 प्रश्न होते। म्हणजे आयोगाचं स्ट्रक्चर समजलं तर पुढची रूपरेषा आपल्याला कळेल की येणाऱ्या काळातला पेपर कसा असेल। चला तर मग आपण पाहूया प्रश्न सगळे। पहिलाच प्रश्न बघा काय दिला होता, तर टोटल निष्कर्षाचा प्रश्न म्हणजे आकलनाचा प्रश्न होता। आकलनाचा प्रश्न सोडवत असताना छोटासा प्रश्न जर असेल 2-3 लाईनचा तर वाचा, सिक्वेन्सने वाचा। पण जर मोठा प्रश्न असेल तर अजिबात त्याच्या नादी लागायचं नाही, बाकीचे सोडवायचं। कारण आयोगाचं 2022 चे जर पेपर पाहिले तर शेवटच्या बाबतीत अंकगणित विचारतंय आणि शेवटचे प्रश्न 100, 99, 98, 97 हे प्रश्न खूप सोपे असतात, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही कारण हे मध्ये स्पीड ब्रेकरचा रोल असतो यांचा, त्यामुळे सावध व्हा। सगळं सांगतोय, लक्षात ठेवायचं, तुम्ही आजमावा। बघा आपण सिक्वेन्सनेच पाहू, तुमच्याकडे ती टेक्निक लक्षात ठेवा। उपलब्ध असलेल्या विधेतून म्हणजे माहितीनुसार एका शहरातील रस्त्यावर विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झाले आहे। खाजगी चारचाकी गाड्या जास्त प्रदूषण करतात, खाजगी चारचाकी गाडी जास्त प्रदूषण करतात। त्या खालोखाल बस आहे, ट्रक आहे आणि शेवटी 2 चाकी वाहने प्रदूषण करतात। म्हणजे सगळ्यात जास्त खाजगी चारचाकी जास्त प्रदूषण करतात, त्याखाली बस, त्याखाली ट्रक आणि त्याखाली मग दुचाकी। तर याच्यावरून कोणते निष्कर्ष निघतात? पहिला, शहरांच्या रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी, असं कुठं कंपॅरिझन दिलेलं नाही। काय निष्कर्ष असला काही निघत नाही। एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्या एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असते, असं काही दिलेलं नाही। एका बाबतीत काही दिलेलं नाही, त्यामुळे दोन्ही निष्कर्ष बसत नाही। ऑप्शन नंबर 4 बरोबर, ए किंवा बी यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही। निष्कर्ष हा
दिलेल्या माहितीच्या आधारेच असतो, स्वतःचं डोकं चालवायचं नसतं. ह्याला निष्कर्ष असे म्हणतात. लक्षात ठेवा. तुम्ही सांगितलं ना हे असं तर असं, हे निष्कर्ष असतो. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न बघा. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावर एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल? मित्रांनो, पहिला खांब आहे, ओके, हा दुसरा खांब आहे, ओके, हा तिसरा खांब आहे, ओके, हा चौथा खांब आहे, ओके. म्हणजे लक्षात ठेवा, हा व्यक्ती चौथ्या खांबापर्यंत जाण्यासाठी किती मिनिटं लागले? 6. म्हणजे खरं तर अंतर 1, 2 आणि 3च अंतर पार केले. म्हणजे 2 मिनिट, हे पुढचं 2 मिनिट, ह्याच्या पुढचं 2 मिनिट. म्हणजे तुम्हाला कळलं 2 खांबामधील अंतर 2-2 मिनिटाला लागतंय. 20 मिनिटं लागले. 20 भागिले 2 म्हणजे 10 खांब त्यांनी ओलांडले. 10 खांब. पण सुरुवातीचा खांब लक्षात ठेवा, 3 अंतरासाठी 4 खांब आहे. मग 10 अंतरासाठी एक्स्ट्रा 1 म्हणजे 11 खांब. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळतंय? 3 अंतर काप केले की चौथ्याच्या ठिकाणी उभा आहे. 4 अंतर पार केले की लक्ष देते ना 5व्याच्या. म्हणजे अशा पद्धतीने हे लक्षात येईल. आता बघा, हा प्रश्न आहे, विधान निष्कर्षाचा प्रश्न आहे, सर्वात उचित निष्कर्ष. आता हे वाचत आल्यानंतर मानसिकता विद्यार्थी मित्राची कशी असते लक्षात ठेवा. 2 प्रश्न पहिले सोडवले, सुटले, कॉन्फिडन्स बिल्डिंग असते. हा वाचायला सुरुवात करतो, मध्येपर्यंत आल्यानंतर त्याच्या मनात भावना येतात की मला काहीच समजलेलं नाही. मग पुढे पुढे जातो, त्याला वाटतं आता इथपर्यंत आलो तर सगळं वाचायला पाहिजे, वाचतो पूर्ण. आणि एवढं वाचल्यावर त्याला कळतं की आपल्याला काही कळलेलं नाही. तरी सुद्धा त्याचं मन म्हणतं पर्याय तरी बघून घे, निम्म्यात आलाय तो रिटर्न जाऊ नको, गेला खाली. आणि अख्खा गाव वाचल्यानंतर त्याला कळतं आपल्याला आपल्या गावी काहीच आलेलं नाही. मग त्याचं मन म्हणतं भाऊ तू 2 मिनिटं घालवलेत, अजिबात सोडू नको, फेक. लगेच तो फेकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतोय, प्रश्न मोठा दिसलाय ना बाबा, शेवटी बघ रे, शेवटी बघ, मध्ये बघू नको. तुला अडकवण्यासाठी हा केलेला प्लॅन आहे. समजून घे, समजून घे. हे समजणे वाले की इशारा कापी आहे. कळतंय? सरांनी सांगितले माझे शब्द तुमच्या कानावर पाहिजे. मोठा प्रश्न दिसला, गोल कर पुढे जा, गोल कर पुढे जा. आपण आता पाहू याचे निष्कर्ष काय होता. पहिले हे आकलन आहे मित्रांनो, याचा सगळा अर्थ सार समजून घ्यावा लागतो आणि त्याच्या आधारे कोणता निष्कर्ष निघेल ते सांगावं लागतं. आता आयोगाचा निष्कर्ष तुमचा निष्कर्ष बरोबरच येईल, अजिबात शाश्वती नसते. कारण तुम्ही त्यातून काय घ्याल सांगता येत नसते आणि आयोगाने काय घेतलं हे सांगता येत नाही. त्यांचं ना आपले विचार जुळले की उत्तर येत असतात. बघा, प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते. तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेले आहेत. मानवी वापरासाठी मत्स्य उत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. पण या मत्स्यशेतीशी संबंधित पाणी प्रदूषण व लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचे व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती विशेषतः कुपासारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक व परिणामस्नेही पद्धती विकसित केल्या पाहिजे. सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोचलेल्या कुपांसारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेळ लागले असते. याचा सागरावर ताण येतो. पुढे दिलेल्या विधानातून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष काय? म्हणजे मत्स्य शेतीच्या बाबतीत कोणाचा माणूस काय माणसाला कोणता जातीचा मासा आवडतो, तो किती घातक आहे हे सांगितलंय. ह्याच्याहून काय निष्कर्ष निघते बघा. पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी असं काही सांगितलेलं नाही. पुढे, जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरण स्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. बरोबर. बघा, सागरावर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यात किंवा नद्यात असा काही उल्लेख नाही. फक्त काही प्रजातींचे माशांची शेती पर्यावरण परिस्थिती बाधक ठरत आहे, चूक काही नाही. म्हणजे पर्यावरण स्नेह तुम्हाला उपचार करायचेत, ह्याच्यातून हे निष्कर्ष होतं. 4 पैकी इलिमिनेट, जे चुकीचे आहे ते गायब करा, राहतं ते बरोबर. म्हणजे मी वाचत असताना दुसरं मला परफेक्ट वाटत नव्हतं, पण बाकीचे 3 100% जातात म्हणून 2 नंबर बरोबर. लक्षात ठेवा. ह्या प्रश्नाच्या बाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे मी तुम्ही सराव प्रश्न, संभाव्य प्रश्न जी सिरीज चालू करणार आहे, मागे केली होती. संभाव्य प्रश्न सिरीजला जो प्रश्न मी ॲज इट इज घेतला होता, आयोगाने तोच प्रश्नपत्रिकेत प्रश्न आला होता.
पर्याय सुद्धा चेंज नव्हते. त्यामुळे समजून घ्या की आयोगाला कितपर्यंत जाणलंय मी, त्यामुळे मी जाणल्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे बाबांनो. लक्षात ठेवा, येणाऱ्या काळात आपली जी काय संभाव्य सिरीज असणार आहे ती रामबाण म्हणजे रामबाण उपाय ठरणार. एकालाही कमी मार्क 15 पैकी 12च्या खाली कोणालाच ठेवणार नाही. करू धुमाकूळ, टेन्शन घेऊ नका. चला, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. आता हे बघा, अशोक रेशमी मारली, अशोकने मोहनपेक्षा उंच म्हणजे अशोक कोणापेक्षा उंच, हा मोहनपेक्षा उंच, मोहनपेक्षा उंच उडी मारली अशोकने, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही म्हणजे चेतन त्याच्यापेक्षा उंच असणार. क्लिअर. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही म्हणजे मोहनपेक्षा लहान कोण, नरेश. नरेशपेक्षा कृष्णा, नरेशने कृष्णापेक्षा उंच ना, मग नरेश आणि त्याच्या खाली कृष्णा, हा कृष्णा शेवटी झाला. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली पण मोहन एवढी नाही म्हणजे मोहनपेक्षा लहान. ही 5 लोक दिसली. मग सांगितलंय उतरता क्रम काय, तर चेतन पहिला, नंतर अशोक, नंतर मोहन, नंतर नरेश, कृष्णा. ऑप्शन नंबर 3 बरोबर. सहज सोपं. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. काही व्यक्ती बाकावर बसलेले आहेत. बघा, 2च शब्द उत्तर सांगतो. काही व्यक्ती बाकावर बसले आहेत. विधानापैकी सत्य नसलेले विधान सांगा. आता बाकावर बसणे म्हणजे सगळ्यांची तोंड एका दिशेला असतील की नाही, एका दिशेला असतील की नाही. मग पहिलं वाक्य बघा, त्यांची तोंड कोणत्या दिशेला आहे ते माहीत नसल्याने त्यांचे स्थान निश्चित करता येत नाही. चूक. अरे त्यांच्या तोंडावरून काय ठरणार आहे, कारण बाकावर बसतेत म्हणजे एका साईडलाच बसतेत ना, मग त्यांच्यावर थोडी सांगता येतं. ह्या वाक्याची काहीच गरज नाही, त्यामुळे ते वाक्य चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. का, बाकावर बसतेत म्हणजे समजून घ्या एकीकडे तोंड असणार. पण तरी सुद्धा आपण सोडवणारी काळजी करू नका. बघा, व्ही ही व्यक्ती एनच्या शेजारी आणि यस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे. व्ही ही व्यक्ती कोणाच्या शेजारी, व्ही ही व्यक्ती एनच्या शेजारी. मग एन लेफ्टला असू शकतो किंवा राईटला, एन व्हीच्या शेजारी. क्लिअर, एवढं झालं. ठीक आहे. यस ही व्यक्ती जीच्या शेजारी म्हणजे यस ही जेच्या शेजारी किंवा जी ही यसच्या शेजारी. ओके. जी ही व्यक्ती एजेच्या बरोबर, एजेच्या बरोबर नाही म्हणजे याच्या जीच्या शेजारी कोण नाही, एजे अजिबात नाही. इकडे एजे अजिबात नाही, लक्षात ठेवा. बर, एजे बाकाच्या डाव्या टोकाला आणि यस हा उजव्या टोकाहून दुसऱ्या स्थानी आहे म्हणजे दुसऱ्या टोकाहून. बघा, उजवीकडून दुसरा स्थान, इकडे सोडलं की यस आहे आणि काय सांगितलंय कोण, एजे डाव्या टोकाकडून पहिलं आहे एजे. ठीक आहे, एजे दुसऱ्या स्थानी आहे. व्ही ही व्यक्ती एनच्या उजवीकडे, व्ही ही व्यक्ती एनच्या उजवीकडे आहे म्हणजे याचा अर्थ हा फॉर्मॅट चालू झाला. एजे व्ही यस इथं पुढचं. ठीक आहे. व्ही आणि यस सोबतीने बसले आहेत. व्ही आणि यस सोबतीने, करेक्ट. ही रचना बरोबर, लक्षात ठेवा. तर जर जी आणि व्ही यांना त्यांच्या जागांची अदलाबदल करायला लावली, आता जी साहजिकच एंडला येणार कन्फर्म म्हणजे माझं स्ट्रक्चर कन्फर्म हे आहे. एजे एन व्ही एस जी. कोणाची स्थान बदलायचे, जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली म्हणजे इथं आलं जी, इथं आलं व्ही. तर खालील माहितीच्या आधारे सांगा एजे एन जी एस व्ही. चला वाक्य वाचूया. जी मधल्या स्थानावर आहे, करेक्ट आहे, बरोबर. दुसरं काय बघा, दुसरं व्ही टोकाच्या स्थानावर आहे, करेक्ट आहे. एन दोनापैकी एक टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे, करेक्ट आहे, हे पण बरोबर. म्हणजे चुकीचं कोणतं आहे, 1 नंबर. चुकीचं शोधायचं 1 नंबर. मी सांगितलं त्यानुसार पण कळत होतं आणि आपण प्लॉट केलं त्यानुसार सुद्धा कळलं. मित्रांनो, बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतायत पण आपला चॅनल सबस्क्राईब केलं नाही. यूट्यूबचा आपला चॅनल जो आहे संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि एक माझ्यासाठी काम करायचंय, व्हिडिओ माझा आवडतोय, तुम्हाला सगळे कळतंय, कमेंट द्यायला शिका रे. लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्या महाराष्ट्राला शेअर करा. मित्रांनो, जाऊ द्या, होऊ द्या व्हायरल, करा ती गोष्ट माझ्यासाठी. याची PDF तुम्हाला संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ह्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, लक्ष ठेवायचं. म्हणजे जिथं जा तिथं जा, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट. टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, यूट्यूब चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट आणि आपलं स्वतःचं ॲप संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, लक्षात ठेवायचं. येस. चलो पुढचा प्रश्न. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास काम करून 5 दिवसात संपवतात म्हणजे क्लिअर. माणसं, काम, दिवस दिला असेल तर समजून घ्या MDH M1 D1 H1 = M2 D2 H2. काम समान असताना फॉर्म्युला हे वापरायचा.
MDH मसाले फॉर्म्युला लक्षात ठेवा. माणसं म्हणजे M 10. किती दिवस? 5 दिवस. किती तास? 2 तास. दुसरी माणसं काढायची नाही, दुसरी माणसं दिले 2. किती दिवस दिले? 5. किती दिवस? 5. म्हणजे D2 काढायचा. किती तास दिवसात? 5. ओके, हे दोन्हीकडे भागिले आणा. 10 गुणिले 5 गुणिले 2 भागिले 2 गुणिले 5 म्हणजे माझा D2. मग चला D2 काय होईल? काय काय गायब? 5 ला 5 गेला, 2 ला 2 गेला, राहिला 10. ऑप्शन नंबर 3 बरोबर. 10 दिवसात एंड होईल काम. काम समान असताना MDH लक्षात ठेवायचं. चला पुढचं उदाहरण विधान निष्कर्षाचा आहे, स्टेटमेंट वाईज क्वेश्चन. आता ह्याच्यामध्ये थोडासा वेळ खाणारा गोष्ट आहे, लक्षात ठेवा. तुमची अंडरस्टँडिंग मॅटर करते. कशाचा अर्थ काय? पुढे 5 विधाने दिलेत म्हणजे ABCDE. त्यानंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून जुळवलेली आहेत. 3 विधानं खाली दिलेत बरं का. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ करण्यासाठी जुळवणीतील तिसरे विधान त्या आधीच्या 2 विधानावर आधारित निष्कर्ष असल्याचं हवे. म्हणजे पहिल्या दोघांवरून तिसरं, पहिल्या दोघांवरून तिसरं, पहिल्या दोघांवरून तिसरं निष्कर्ष असायला हवं. मग चला पर्यायाचा वापर करूया आपण. बघा पर्याय पहिला BEC म्हणजे दोघांवरून C निघतोय का? बघा B वरून काय? वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ज करते. वाहनांची वाहतूक काय करते? CO2 कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते सांगितलं. वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे, म्हणजे उत्सर्ग हे आणि पर्यावरणासाठी हानिकारक. त्याच्यावरून C बघा, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. आता बघा वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे एवढं सांगितलंय. इथं उत्सर्ग करते, याचा अर्थ हेच घातक हेच हानिकारक आहे असं सांगितलंय का? नाही. म्हणजे असा निष्कर्ष निघत नाही. स्वतःचं डोकं चालवायचं नसतंय. विधान निष्कर्ष आहे हा मान्य. वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे, पण वाहनातला कोणता घटक पर्यावरणासाठी हानिकारक आहे असं कुठं सांगितलंय का? नाही. हे तुमचं जी माहिती झाली, माहिती नकोय बाबा, इथं निष्पन्न होते का? नाही. ठीक आहे. पुढचं CBE. C बघा, C कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. ठीक आहे. आता बघा E वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी घातक आहे. ठीक आहे. म्हणजे हे E आहे बरं का, हे नाही. इथं पहिलं वाक्य काय आहे? कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणजे पर्यावरणासाठी हानिकारक कोण आहे? कार्बन डायऑक्साईड हरितगृह वायू. आता B वाचा, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. म्हणजे वाहनांची वाहतूक काय उत्सर्ग करते? कार्बन डायऑक्साईड हरितगृह वायू. आणि तो वाक्य काय दिले? कार्बन डायऑक्साईड हरितगृह वायू हानिकारक आहे. ह्याचा अर्थ रिलेशन कळलं. ह्याच्यावरून बघा हे निरीक्षण, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक बरोबर आहे. कारण का हे बरोबर, हे तिघांचा मेळ बसतोय. करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. याच्यावरून कळतं वाहनातून बाहेर काय पडतंय, ह्याच्यावरून कळतं वाहनातून बाहेर काढायला किती हानिकारक आहे, म्हणून ते पर्यावरणासाठी हानिकारक पर्याय निघतो. ऑप्शन नंबर 2 बरोबर. चला अंकमालिकेचा प्रश्न सुचलं तर लगेच, नाही तर रूमवर आल्यावर. ह्याचं लॉजिक क्लिअर. आयोगाला वर्गमूळ खूप आवडतं. मी कायम सांगितलंय कुठं ना कुठं आयोगाला वर्गमूळ आवडतंयच. बघा फरक, 1चा फरक, 4चा फरक, 9चा फरक, 16चा फरक, 25चा फरक, 62 प्लस 25 झाले 87. ऑप्शन नंबर 2 बरोबर. जे आपल्याला फॉलो करतात 100% रिझल्ट आहे, 100%. काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न. 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. तर सर्वात तरुण व सर्वात वयस्कर यांच्यातील फरक काय? मित्रांनो फरक कळलं मला. तिघांची सरासरी 60 आहे म्हणजे बेरीज झाली 180. तिघांच्या वयांची सरासरी 60 आहे म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज झाली 180. आता ज्यावेळेस गुणोत्तर प्रमाण असतंय तर प्रमाणांची बेरीज करायची. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 गुणिले फरक विचारलाय. जर मोठ्याचं विचारलं असं 4 घेतलं असतं, लहानाचं विचारले 2 घेतलं असतं. पण तरुण आणि मोठा म्हणजे वयस्कर, म्हणजे लहान म्हणजे तरुण आणि वयस्कर म्हणजे मोठा, ह्या दोघातला फरक 2 इथं लिहितो. मग बघा 9 दुने 18 20 झालं, 20 दुने किती झालं 40. याचा अर्थ दोघातला फरक 40 वर्ष. ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळतंय? हे लक्षात ठेवा. चला हे कोड टाईपचा क्वेश्चन होता.
रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. मित्रांनो लक्षात ठेवा, असे जे कोड्याचे प्रश्न असतात ते पर्याय पाहिल्याशिवाय उत्तर येत नसतात. हे अंदाज लावायचा नसतो, पर्यायांची मदत घ्यायची असते. पर्यायांची मदत घेताना आयोगाला तुमच्याकडून लॉजिक अपेक्षित आहे, कॅल्क्युलेशन नाही. लॉजिक लावताना पर्याय घेताना कोणता घेऊ, तर लक्षात ठेवा सध्याचा ट्रेंड ह्यातील सगळ्यात छोटा आकडा कोणता आहे 92 आणि सगळ्यात मोठा कोणता 104. हे शक्यतो पहिल्यांदा घेऊ नका. राहिलेल्या दोघांपैकी जो राऊंड फिगर वाटेल, कारण हा जो आहे तो कोड आहे तो वापरायला शिका. म्हणजेच काय, 100चा वापर आपण करून बघू येतंय का. रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या जास्त, आता निम्मे किती 50 प्लस 2 म्हणजे 52 बाहुल्या जास्त विकल्या. म्हणजे 52 बाहुल्या पहिल्या दिवशी फर्स्ट डेला 52 बाहुल्या. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी किती राहिले 48. बरं, इथं 52 गेले 48. तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी, निम्म्या म्हणजे 24 पैकी निम्म्या 2, 24च्या निम्म्या 2 22 विकल्या. तर तिच्याकडे 26 राहिल्या. करेक्ट आहे, 26 राहिल्यातच, म्हणून ऑप्शन नंबर 10 एकच बरोबर आहे. बघा टेक्निक आपली टॉपर बॉटम छोडके लक्षात ठेवायचं. बघा मित्रांनो, सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की काय गोष्ट आहे, आपलं जे ॲप लॉन्च झाले संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, याच्यावरती सध्या तुम्ही जे विद्यार्थी आता मला म्हणजे तुम्हाला माझ्याकडून शिकण्याची इच्छा आहे, पण सर माझी आर्थिक परिस्थिती नाही, मी हे करू शकत नाही, तुमच्यासाठी खास आपण सगळा कोर्स फक्त 999 मध्ये पूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता सांख्यिकी सह तुम्हाला 999 मध्ये मिळून जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲप डाउनलोड करायचंय. त्याच्यावरती तुम्हाला कोर्सेस अवेलेबल आहे. जर काही डाऊट असेल, आपला 9823 860 110 9923 860 110 ह्या नंबरवरती बिंदास कॉल करा, तुम्हाला त्याची माहिती मिळेल. फक्त कंबाईनच नाही मित्रांनो, राज्यसेवा, कंबाईन, पोलीस भरती, तलाठी, शिक्षक भरती, ह्या सगळ्यांचे कोर्स तुम्हाला 999 मिळून जातील. स्पेशल प्रत्येकाची वेगवेगळी रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. ज्या त्या परीक्षेनुसार आपण डिझायनिंग केलं आहे, फायदा घ्या. चला पुढचा प्रश्न काय आहे ते बघूया. 2 संख्यांचं गुणोत्तर 3/4 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 400. सिंपल, वर्गांची बेरीज 400, 2 किमती आहेत, त्या 2 संख्या काय, डायरेक्ट वर्गांची बेरीज चेक करायचं. कशाला समीकरण वापरायचे, मग 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256, करा बेरीज, बरोबर 400. करेक्ट, ऑप्शन नंबर 1 बरोबर. व त्यासाठी वर्ग पाठ पाहिजे. आयोगाला अपेक्षित तुमच्याकडून वर्ग किती असतंय, 30 पर्यंतच वर्ग पाठ पाहिजे, 30 पर्यंत. बघा एक तरी पर्याय 30च्या पुढचं आहे का, ते तुमची मर्यादा जाणतात, लक्षात ठेवा. त्यामुळे 30 पर्यंत वर्ग आपले पाठ ठेवायचे, सहज येतं. नेहाचा पगार अगोदर 10% कमी झाला, नंतर तेजीमुळे 30% वाढवला, तर पगारात किती टक्के वाढ. तर लक्षात ठेवा, वाढ घट वाढ काय असेल जो प्रकार, वाढ म्हटलं तर प्लस घ्यायचं, घट म्हणलं तर मायनस घ्यायचं. मग आपला एकच स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा, x + y + xy/100. मग याच्यासाठी नफ्या तोट्याला पण हाच आहे. वाढ म्हणलं की प्लस किंमत टाका, वाढ प्लस XY ची किंमत, म्हणजे वाढ असेल तर प्लस ठेवा. आता इथं पहिल्यांदा काय कमी आहे म्हणजे -10, नंतर काय वाढ आहे +30, हे मायनस आणि प्लस मायनस म्हणजे 10 × 30/100. लक्षात ठेवा, नफा तोट्याला पण हेच लक्षात ठेवा बरं का रे. मग 0ला 0 गेला, 0ला 0 गेला, -10 + 30 -3, -13 + 30 -13 + 30 म्हणजेच किती रे, +17, म्हणजे 17% वाढ झाली रे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. कळते, वाढ घट, नफा तोटा, नफा म्हणलं की प्लस, तोटा म्हणलं की मायनस, सेम प्रोसेस वापरा बस. बघा पुढे दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न होता. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. चला सोमाला चालू, पूर्वेकडे 10 किलोमीटर, त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर, दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे डावीकडे म्हणजे त्याच्या किती गेला 2 किलोमीटर, हे बघा 2. तो पुन्हा वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर, हे 7 किलोमीटर, हे 7. ठीक आहे, तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून तो कोणत्या सध्याच्या स्थानापर्यंतचं अंतर, हे अंतर काढायचे, मित्रांनो. हे तुम्हाला माहिती आहे किती 2, मग हे टोटल किती झाले 12, हे 2 आहे म्हणजे हे 5, म्हणजे 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग,
144 प्लस 25 169 कितीचा वर्ग आहे रे 13 म्हणून ऑप्शन नंबर 13 ऑप्शन नंबर 1 बरोबर. दिशा ज्ञान चाचणी कंपल्सरी क्वेश्चन आहे, कंपल्सरी येणाऱ्या परीक्षेत पण दिसणार तुम्हाला. डावी उजवी उजवी डावी पूर्व पश्चिम उत्तर सगळं सगळं दिशा ज्ञान याच्यावरच आधारित आहे. चला व्याज सरळ व्याज चक्रवाढ फरकाचा प्रश्न होता. फरक काय आहे बघा, काय फरक आहे. जर एक रक्कम दर साल दर शेकडा 10 रुपये दराने म्हणजे दर दिलाय 10 2 वर्ष दिले तर त्यात मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ फरक किती आहे 750 आहे. 2 वर्षातील फरक कंपल्सरी फॉर्म्युला लक्षात ठेवा. P इंटू ब्रॅकेट R/100 चा स्क्वेअर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. उगीच सेपरेट सरळ व्याज काढून सेपरेट चक्रवाढच काढून फरक करत बसू नका. हे 2 वर्षांसाठी फरक आहे. 3 वर्षांसाठी फरक पण लक्षात ठेवा. R/100 त्याचा स्क्वेअर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये R + 300/100 याचा वापर करा. तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढातील फरक 2 वर्षासाठी हा 3 वर्षासाठी हा. बरं आता आपल्याला 2 वर्षासाठी विचारले 2च वर्षाचा वापरूया. नंतर आपण सराव प्रश्नांच्यामध्ये 3 वर्षाचं पण घेऊ. बघा फरक. पी ची किंमत किती रे पी ची किंमत माहित नाही. ती रक्कम काढायची पी कंसात आर किती रे 10 10/100 चा वर्ग आणि इकडे 750 आहे. मग बघा मित्रांनो काय होईल तर इथे कॅन्सलेशन होतंय का बघा. 10 × 10 ला गेला 1/10 चा वर्ग म्हणजे 750 पी गुणिले 1/10 चा वर्ग 100 हा 100 गुणिले इकडे भागिले होईल म्हणजेच 75,000 ही माझी मुद्दल आली. ऑप्शन नंबर 1 बरोबर. कळतंय. हे 2 वर्षाचा सरळ व्याज व चक्रवाढीतील फरक आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा. बघा अपूर्णांकाचा प्रश्न बघून पोरं झाली गार. याचं कारण आहे की मोठे मोठे आकडे दिसले सरांनी तर छेद सारखा करायला शिकवला. आता हे काय बाबा ह्याची सिंपलची गोष्ट आहे. हे इथं दिसतंय इथं दिसतंय इकडे दिसत नाही. हे इथं दिसतंय इथं दिसतंय इथं दिसत नाही. हे इथं दिसतंय इथं दिसतंय इथं दिसत नाही. म्हणजे खरे तर 3च आकडे 2 ठिकाणी दिसलं की तिसरा दिसत नाही. याचा अर्थ कंपल्सरी ह्याच्यामध्ये कोणता आकडा मिसिंग आहे 264 म्हणजे 856 गुणिले 592 गुणिले 264 करा 3च आकडे. मग याच्यात कोणता मिसिंग नाही तर मिसिंग आहे 264 मग वरती 264 ने गुणा. ओके मध्ये मग प्लस कंपल्सरी. इथं कोण मिसिंग आहे 592 ने गुणा. इथं मायनस इथं कोणता मिसिंग आहे 856. ओके मग या दोघांची बेरीज करा 856 856 वजा 856 खाली 856 गुणिले 592 गुणिले 264 आणि यांची वजाबाकी आली 0 0 भागिले काही पण असू दे 0च उत्तर येतं. ऑप्शन नंबर 3 बरोबर. ठीक आहे मित्रांनो अशा तऱ्हेने आपण गट क पूर्व परीक्षा 2022 चा हा पेपर पाहिला. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तरी सर्वांना विनंती आहे व्हिडिओ आवडलाय लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.